नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे वर्तमान मंथन या चॅनलवरती. तुम्हाला बांगलादेशाच्या परिस्थितीबद्दल माहीतच असेल. कालपासून चर्चा आहे की बांगलादेशातील हिंदू साधू चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे बांगलादेशी हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे व लोक रस्त्यावर उतरले आहेत. आधी आपण जाणून घेऊया चिन्मय कृष्णदास कोण आहेत. ते बांगलादेशात राहणारे हिंदू व अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी आवाज उठवणारे व्यक्ती आहेत. ते बांगलादेश सम्मिलित सनातनी जागरण ज्योत या संस्थेचे प्रवक्ते आहेत. तसेच जगभर प्रसिद्ध असलेल्या इस्कॉनचे पुरोहित आहेत. ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या डिटेक्टिव्ह शाखेचे तलाब उर रहमान यांनी यांच्या अटकेची पुष्टी केली आहे. मात्र अद्याप कोणते आरोप आहेत ते स्पष्ट केलेले नाही. चिन्मय कृष्णदास ढाका विमानतळावरून जात असताना त्यांना अटक करण्यात आली व स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नेले गेले. इस्कॉनकडून आलेल्या ट्विटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ही अटक निराधार आहे. इस्कॉनने भारत सरकारला विनंती केली आहे की चिन्मय कृष्णदास यांची त्वरित सुटका करावी. शेख हसीना यांच्या सरकारनंतर सत्तेत आलेल्या मोहम्मद युनिस यांच्या नेतृत्वाखाली या अल्पसंख्याकांवर वाढत्या हल्ल्याची मालिका सुरू झाली आहे. हे मानले जाते की मोहम्मद युनिस यांच्या सरकारने कृष्णदास यांना अटक करून एक संदेश दिला आहे की अशा प्रकारे आवाज उठवणाऱ्यांना अशा प्रकारे थांबवले जाईल. येथे सांगितले जात आहे की अजूनपर्यंत पोलिसांनी अटक का केली आहे याची कोणतीही सविस्तर माहिती दिली नाही. मात्र यामागे काही कारणे समोर आली आहेत. उदाहरणार्थ, ऑक्टोबरमध्ये मोठ्या रॅली दरम्यान भगवा ध्वज फडकवल्याचा आरोप केला आहे. या रॅलीमध्ये बांगलादेशाच्या राष्ट्रीय ध्वजाचा अपमान झाला आहे अ- असे सांगितले जात आहे. एका हिंदू रॅलीनंतर रात्रीच्या वेळी सीसीटीव्हीवर काही व्हिडिओ समोर आले ज्यात पोलीस व लष्कर हिंदूंच्या घरामध्ये जाऊन हल्ला करताना दिसले. यामुळे बांगलादेशातील स्थिती गंभीर झाली आहे. सुवेदू अधिकारी यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. इस्कॉननेही भारत सरकारला तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पुढे भारत सरकार या प्रकरणात काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.